लाडकी बहीण योजना जून 24व्या हप्त्यासंदर्भात मोठा ट्विस्ट असणार आहे. अनेक लाडक्या बहिणींचा तोच प्रश्न आहे की निधीमध्ये वाढ करण्यात आले आहे का? जी आर आलेला आहे लाडक्या बहिणींनो. मग आम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार? लगेच बघूया. कारण लाडक्या बहिणींनो, आपल्याला देखील माहिती आहे की महाराष्ट्र राजकारणात आणि महिला वर्गाच्या दृष्टीने गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेकदा विचारला जात होता. व आता महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयेवरून 2100 करण्याचे सुचवात केलेले होते. त्या संदर्भात आता केंद्रीय पातळीवर एक महत्वाची घडामोडी घडलेली आहे. तर इथे जे काही वचननाम्यामध्ये 21 रुपये करण्याचे सुतोवाच केले होते व लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार असं सुद्धा सांगितलं होतं. मग आता हे हप्त्याचं वितरण या महिन्यापासून म्हणजेच काय, जून महिन्याचे 1500 रुपये ऐवजी इथे 2100 रुपये मिळणार का? लगेच बघूया. कारण जी आर सुद्धा आलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा, तुम्ही पाहू शकता जून महिन्याच्या पैशासंदर्भात इथं मोठी अपडेट आली आहे. तर लाडकी बहिणींसारख्या योजनेच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्याने आणि कुटुंबाच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सादर केलेल्या EACPM एका शोध निबंधात हे सुचवण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, मोठा ट्विस्ट आहे. अनेक लाडक्या बहिणींना तोच प्रश्न आहे. आता ही जी बातमी समोर आलेली आहे की EACPMने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना व ओडिसातील सुभद्रा योजना अभ्यास करण्यात आला आहे व या योजनेमुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चात मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. तुमच्या बाबतीत हे असंच झालं असेल तर आपल्याला कमेंट करून कळवायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बचत वाढलेली आहे, घरगुती खर्चात मदत झालेली आहे व ते जे काही निर्णय आहेत ते स्वतः घेऊ शकत आहेत. आता लाडक्या बहिणी स्वतःसाठी खर्च न करता आपल्या मुलांसाठी असू द्या, घर खर्चासाठी हे पैशांचा वापर करत असल्यामुळे जे काही पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार आहेत त्यांनी आता सुचवलेलं आहे की लाडकी बहीण योजनामध्ये 1500 रुपयाऐवजी आता 2100 रुपये देण्यात यावे किंवा वाढ करण्यात यावे. तर याची मागणी आहे. लाडकी बहीण योजनेत हे महागाईनुसार वाढ केली झाली पाहिजे आहे. केंद्र सरकार समितीचा हा मोठा सल्ला आहे. बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांचे मासिक खर्चात 46% वाढ देखील झालेली आहे व या योजनेचे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी, औषध उपचारासाठी व घर खर्चासाठी मोठ्या प्रमाणात वापर केले जात आहेत. तर महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात सरासरी शिल्लक 84% वाढ झाल्याचे अहवाल म्हटलं आहे व महिलांच्या महिन्याच्या खर्चात वाढ झाली असून महाराष्ट्रात त्यात 46% वाढ झाली आहे व खर्चात आरोग्य, शिक्षण आणि रोजच्या गरजांच्या अनुषंगाने खर्च होत असल्याचे अहवालात म्हटलं आहे. व हा फायदा सगळ्या कुटुंबाला झाला असून कुटुंबातील इतर सदस्यांची बचत वाढली आहे तर खर्च कमी झाल्याचा अहवालात म्हटलेला आहे. तर जो शासन निर्णय आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026 या 27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भात जो 8/7/2026 ला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पैशांचे जी निधी वितरित करण्यात आलेला आहे व इथे जो काही निधी आहे तुम्ही बघू शकता, मंजूर झालेल्या 3000 कोटी इतकं नेतृत्व मंजूर झालेला आहे व जे काही लाडक्या बहिणींना, म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना तुम्ही बघू शकता, अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण व अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अनुसूचित जातीतल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी निधी वळवण्यात आलेला आहे व महिला व बालविकास विभागाला पुन्हा एकदा निधी देण्यात आलेला आहे. पण जी रक्कम आहे तुम्ही बघू शकता, 309.50 कोटी इतका निधी, बघा 54 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, जो प्रत्येक महिन्यात निधी दिला जातो तोच निधी आता देखील देण्यात आलेला आहे. सध्या तरी तुम्हाला लाडक्या बहिणींनो 1500 रुपये मिळणार आहे. 2100 रुपयाचा निर्णय आता लवकरच घेतला जाईल. पण ज्या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांची नक्कीच लॉटरी लागणार आहे. बघा, जून 2026 चे पैसे असणार आहे जे 1500 रुपये असणार आहे. पण पुढे जाऊन आता केंद्र सरकारने राज्य सरकारचं खूप मोठं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच राज्य सरकार देखील 2100 रुपये संदर्भात निर्णय लवकरात लवकर घेतील. पण यामध्ये एक मोठं नुकसान म्हणजे जे अपात्र लाडक्या बहिणी झाल्या आहेत त्यांचं झालेलं आहे. कारण 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अपात्र करण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी EKYC सुरू करणे गरजेचं आहे. अनेक लाडक्या बहिणीची EKYC न झाल्यामुळे हप्ता बंद झाला आहे. मात्र ज्यांचे हप्ते सुरू आहेत त्यांना मात्र लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सध्या जरी 1500 रुपये मिळत असले तरी जून महिन्याचे आता 1500 रुपयेच येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो,
21 रुपयेचा निर्णय देखील लवकर होईल, पण सध्या जून महिन्याचे 1500च येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जे लाडक्या बहिणीने आपल्याला प्रश्न विचारले होते, की आता 2100 रुपये वाढ होऊन येणार का 1500 रुपये येणार? तर सध्या 1500च येणार आहे, पण 2100 रुपयेचा लवकरच निर्णय घेतला जाईल. तुम्ही स्पष्टपणे इथे बघू शकता. ला जी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बातमी आलेली आहे, मोठी अपडेट आलेली आहे. कारण हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे काही म्हणणं आहे त्यांना टाळता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सध्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 दिवसांमध्येच बघा, 2 दिवसांमध्येच 1500 रुपयेचं वितरण होणार आहे. आता तुम्ही पात्र आहात का नाही लगेच सांगायचं आहे, कारण ज्यांना मे महिन्याचे हप्ते जमा झालेले आहेत त्यांनाच आता जून महिन्याचे देखील पैसे जमा होणार आहे. या संदर्भात काही तुमचे प्रश्न असू द्या, काही अडचणी असू द्या, आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच पुढील सरकारी अपडेटसाठी, लाडक्या बहिणीच्या अपडेटसाठी, 2100 रुपयाच्या अपडेटसाठी आपल्याला आपल्या योजनेत्र पेजला व चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.